डी.वाय पाटील मधले टेकफेस्ट नाही पाहिला? चला दाखवतो. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश. सकाळी सकाळी 10 वाजता पटापट कॉलेजसाठी निघालो, कारण टेकफेस्ट सुरू झाला पाहिजे ना. आणि तुमचा भाऊ पोहोचला नाही तिथं, तर टेकफेस्ट सुरू तरी कसा होईल? पटापट कॉलेजमध्ये पोहोचलो आणि इथं आपले मित्र उभेच होते. सब तयारी झाली होती. आता टेकफेस्ट वॉज अबाउट टू स्टार्ट. मस्ती इथं टेकफेस्ट आणि आपल्या कॉलेजच्या सगळ्या क्लबचं बॅनर ड्रॉप झालं आणि सक्सेसफुली आपला टेकफेस्ट संभव 2.0 सुरू झाला. आता या टेक्निकल फेस्टची सुरुवात आपल्याला हेलिकॉप्टर शो न करायची होती. तिथले आपले हेलिकॉप्टर फुल तैनात झाले होते. हेलिकॉप्टर वगैरे तर लय जबरदस्त उडत होते भाऊ. मस्त शो वगैरे बघितला आणि तसंच आता जरा प्रमोशन करावं म्हटलं तर इथं पहा, आपल्या नावाची चिठ्ठी लिहायला आलो. फॉलो प्रथमेश टारपे ब्लॉग. नसन केलं तर तुम्ही करून टाका ना बा फॉलो. काय गरीबाची चेष्टा करता तुम्ही? पटापट 20,000 फॉलोअर करून टाकू ना आपण. आज आमच्या डी.वाय पाटील मधल्या सगळ्या क्लब्सचे स्टॉल इथं लागले होते, पण इथं शिवम भाऊले एका स्टॉल वाल्यानं खाली बसवलं. शिवम भाऊ एकदम तापला होता. त्याला कसं तरी शांत केलं आणि आम्ही दोघंच निघालो आता पुरं टेकफेस्ट पाहिले. इथं यावेळेस ड्रोन डायनामिक क्लबनं मस्त ड्रोन रेसिंगची कॉम्पिटिशन ठेवली होती. विचारलं, मस्त व्हॉलेंटियरले बोलावलं का बा आम्हालाही खेळायची आहे, पण शेवटी माहित पडलं का याच्यात एंट्री फी आहे, म्हणून तसंच नाही म्हटलं. आपल्या संकल्पच्या स्टॉलवर गेलो, तिथं त्याला भेटलो आणि बस बाकीच्या स्टॉलकडे जातच होतो तर प्रतीक रेणुके भेटला. माझ्याकडे पण हसूनच राहिला होता. काय माहित काय झालं होतं. तेवढा राजदादाही आले. त्यानं असं काही बोललोय, माझ्या डायरेक्ट म्हणायला लागलं, चला मी आता ब्लॉक करूच नाही शकत, भेटू उद्या. तोपर्यंत जय महाराष्ट्र.